जत नगरपालिकेचा अर्थसंकल्प जतकरांची दिशाभूल करणारा विक्रम ढोणे. बोलाचा भात बोलाची कडी ठरू नये, जतकरांची अपेक्षा. जत नगर परिषदेने शहराच्या विविध विकास कामांची तरतूद करीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर केलं. त्यामध्ये पाणीपट्टी कर वाढवण्यात आलेला असून तो जतकरांवर अन्यायकारक आहे. सध्या शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणीपट्टीत वाढ करण्यास हरकत नसावी. नगर परिषदेने याबाबत पुनर्विचार करून या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वाढ करू नये असे आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केलं. शहरातील एखाद्या कुटुंबात दुःखद घटना घडल्यास शववाहिका मोफत केल्याचे सांगून त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणार असल्याचं सांगून जतकरांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. मुळात शववाहिका मोफतच दिली जाते. कदाचित हे नगराध्यक्षांना माहीत नसावे. खरं तर त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायचं असेल तर स्मशानभूमीतील दहनक्रिया मोफत करून दुःखात सहभागी व्हावे. स्वागत कमानीपेक्षा शहरातील जिल्हा परिषद शाळांसाठी निधीची तरतूद गरजेची आहे. नगरपालिकेला प्राप्त होणारा निधी हा प्राधान्याने मूलभूत सुविधा आणि गरजा यावर खर्च होणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्वागत कमानीपेक्षा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी खर्च करावा असे आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केलं आहे. डिजिटल जाहिरात फलक दर कर आकारणी निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे तेवढेच गरजेचे आहे. नाहीतर बोलाचा भात बोलाची कडे असे होणे असे जतकरांकडून अपेक्षा आहे. आणि दुसरीकडे पाणीपट्टी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे पाणी योजना नवीन पाणी योजना जर शहरात चालू आहे ती योजना या वर्षभरात चालू होईल. ती योजना पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यानंतर 26-27 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी न वाढवता 27-28 या वर्षामध्ये वाढवण्याचा काही हरकत नाही. पुन्हा जतकरांचा आक्षेप नाही. पण इकडे पाणी मिळत नसताना पाणीपट्टी वाढवून जतकरांवरती कर लादण्याचा हा प्रकार आहे. तर तो त्वरित थांबवा, त्याचा पुनर्विचार करावा आणि या वर्षी 26-27 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वाढवण्यात येऊ नये असं जतकरांच्या वतीनं नगरपालिका लोकप्रतिनिधींना कळकळीचं आव्हान आहे. त्याच पद्धतीनं शववाहिका मोफत दिल्याचं सांगून सवंग लोकप्रियता मिळवण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न देतोय. कारण मुळात नगरपालिका परिषदेकडे ज्या वेळेला शववाहिका आल्या तेव्हापासून या शहरातील प्रत्येकाला ज्यांना गरज आहे त्यांना शववाहिका मोफतच दिली जाते. त्यामुळे शववाहिका मोफत देऊन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. खरंच त्यांनी सांगितलंय की जत शहरातील कुटुंबातील दुःखात सहभागी होण्यासाठी शववाहिका मोफत देण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून सांगितलंय. पण खरंच या लोकप्रतिनिधींना जत शहरातल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायचं असेल तर शववाहिका तर ऑलरेडीच मोफत आहे. तर त्यांनी स्मशानभूमीतील दहनक्रिया मोफत करावी आणि खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हावा. माझं एक असं आव्हान आहे त्यांना जतकरांच्या वतीनं. तिसरं त्यांनी सांगितलं की स्वागत कमानी उभा करू. खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वागत कमानी उभा करण्यास राज्य शासनाचा हरकत आहे. औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. असं असताना स्वागत कमानी उभा करण्याचा घाट कशासाठी? एकीकडे मुख्याधिकारी म्हणतात नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाहीये आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही स्वागत कमानी उभा करू. स्वागत कमानी उभा करण्यापेक्षा या जत शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शाळा आहेत, अंगणवाडी आहेत. या अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी पायाभूत सुविधेसाठी निधीची तरतूद करावी. स्वागत कमानी करून कुणाचं भविष्य उज्ज्वल होणार नाही. पण जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, अंगणवाड्या असतील यांच्या पायाभूत सुविधा जर मिळाल्या तर एक पिढी घडणार आहे. त्यामुळे त्याचाही गांभीर्याने विचार करावा. आणि दुसरी गोष्ट यांचा एक निर्णय स्वागतार्ह आहे, तो म्हणजे डिजिटल जाहिरात फलकवर कर आकारणी करणे. पण हा निर्णय फक्त बोलाचीच भात बोलाचीच कडी ठरू नये. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी तरच. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.